माननीय राज्यपाल महोदय, शपथविधी समारंभ सुरू करण्याची परवानगी असावी. माननीय राज्यपाल महोदय, उपमुख्यमंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित उपमुख्यमंत्री महोदया उपस्थित आहेत. त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. श्रीमती सुनेत्रा अजित पवार. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, आता शपथविधी पूर्ण झालेला आहे.
तर सुनेत्रा पवार यांनी सरतेशेवटी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून आत्ताच काही क्षणापूर्वी शपथ घेतलेली आहे आणि त्या अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत सुनेत्रा पवार. अनेकांना याबद्दलची उत्सुकता आहे की त्यांच्याकडे खाती कुठली असणार, पण याबद्दल थोडी अजून प्रतीक्षा करावी लागेल आणि इथून सुद्धा आता ते सगळे नेते ज्यावेळेला बाहेर पडतील त्यावेळेला सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया ज्या येतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण यातली एक उल्लेखनीय बाब सांगायला हवी ती म्हणजे की सुनेत्रा पवार यांना ज्यावेळेला वरती बोलवण्यात आलं शपथ घेण्यासाठी त्याही वेळेला अजित पवार यांच्या नावाने तिथे काही घोषणा करण्यात आल्या. सुनेत्रा पवार यांनी ज्यावेळेला आपली शपथ घ्यायला सुरुवात केली त्याच्यापूर्वी सुद्धा अजित पवार यांच्या नावाने घोषणा करण्यात आल्या आणि अजित पवार अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या तिथे देण्यात आलेल्या आहेत. राजभवनावर अर्थात तिथे कार्यकर्त्यांचा गराडा नसतो तर तिथे प्रामुख्याने सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत तेच तिथे उपस्थित असतात आणि कदाचित याच आमदारांकडनं ही या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अजित पवारांच्या नावाने ह्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत आणि अजित पवार अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा शपथविधी सोहळ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. अतिशय वेगळ्या आणि विचित्र परिस्थितीत मिळालेल्या आहेत ही गोष्ट वेगळी, पण आता जे आहे ते घेऊन पुढे जात असताना ही गोष्ट सांगायला हवी की या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर राज्यपालमध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शेजारी पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता एकनाथ शिंदेंच्या बाजूने बरोबरीने स्थान जे मिळालेलं आहे ते सुनेत्रा पवार यांचं आपल्याला पाहायला मिळतं. तू जसं म्हटलीस त्याप्रमाणे की आत्ता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री राज्याला मिळालेल्या आहेत, पण त्याचबरोबर आत्ता जर पाहिलं तर घोषणा देण्यात आल्या होत्या अजित पवारांच्या एकच वादा अजितदादा आणि हाच दादांचा वादा पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जी काही पदं आहेत ती यायला हवीत यासाठीचे प्रयत्न केले जातात का राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हे बघणं महत्त्वाचं आहे. मी सांगते की याच्यामधलं जे वित्त आणि नियोजन खातं आहे त्याच्यावरची जी काही भिस्त ही आहे ती लक्षात घेता आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आग्रह हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या वित्त आणि नियोजन विभागाचा राहिला होता तसंच ते काम मिळायला हवं किंवा ते विभाग मिळायला हवं यासाठीचा आग्रह राहील, पण तो निश्चितच सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलं जाणार नाही ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे. काही अपडेट्स आलेले आहेत त्याच्याकडे आपण बघूया. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची आणि जसं आपण पाहिलं त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल आणि इतर महत्त्वाचे जे नेते आहेत तसंच रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये झालेला हा शपथविधी सोहळा आहे. या सोहळ्यानंतर आता सुनेत्रा पवार या इथं